थोडस थंड पडलं होतं. पण आज जर असा माणूस आपल्या जर टीम मध्ये असला शेखर साहेबासारखा तर आग लावण्याचा सोडणार नाही. सगळ्यांच्या अंगात थरथराट पडत. आज आपल्याला सर मी तुम्हाला मुद्रा करून सांगतो, माझी स्टेजवर येण्याची ताकद नाही, पण केवळ परमेश्वर भोपी सर यांच्यामुळे आज आपण स्टेजवर बोलू शकतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मला ह्यातला काही अनुभव नाही. मी एक सामान्य कुटुंबातला माणूस. मी आजपर्यंत जवळजवळ 23-24 वर्षे कष्टच केलेले. 18 वर्ष गुजरातला हमाली केली, 6 वर्ष साखर कारखान्यात हमाली केली आणि 13 वर्ष आपल्या सहकारी साखर कारखाना वसंतदार, 13 वर्ष बैलगाडी ऊस तोडला. आज माझे कष्ट करणार ह्या तुमच्या आपल्या ह्या कुटुंबात मध्ये कुणी पण नसेल, मी ही तळतळीत तुम्हाला सांगतो. पण आज केवळ परमेश्वर कुठतरी आपल्या पाठीशी उभा आहे हे आज आपल्याला या मध्ये समजलेलं आहे. काहीतरी आपली कृपा असेल त्यामुळेच आपल्याला हे प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. देव कसं कुठं ना कुठं तुमचे उपकार फेडल्याशी राहत नाही. तुम्ही तुमची जिद्द किती आहे, तुमची ताकद किती आहे, तुम्ही त्याला किती बार फॉलो करतात ह्यावर सगळं डिपेंड असतं. त्यामुळं आज जवळजवळ मी 1.5 ते 2 वर्ष झालं आज मध्ये आहे. सरांची माझी ओळख नव्हती, मी ऊसतोडीसाठी आलेलो होतो, पण काहीतरी परमेश्वराची कृपा, बळवंमाची कृपा ह्या हिशोबाने त्यांची माझी भेट झाली बळवंमाच्या मंदिरात आणि त्यांनी मला सांगितलं की अशी गोष्ट आहे. सर आजपर्यंत मी जवळजवळ आता माझं 53-54 वर्ष चालू आहे, पण आजपर्यंत मला कुठंच अशी गोष्ट भेटली नव्हती. पण देवाची कुठेतरी साथ असते, देवाची कुठेतरी काहीतरी उपकार असते आणि ती उपकार देवाने आपले फेडण्यासाठी झाले. आणि देवाच्या माध्यमातून परमेश्वराच्या माध्यमातून आज परमेश्वर साक्षात आमच्या पाठीशी उभा असल्यामुळे आम्हाला तुमच्या समोर येऊन केजवर म्हणून 100 लोकांसमोर आज बोलायची परवानगी मिळते. ह्यात आमचं आम्ही बाकी मी म्हणतो 2 रुपये कमी मिळून द्या, काही विषय नाही, फक्त तुमचं समाधान पाहिजे आणि समाधान हीच तुमचं आयुष्य आहे. जर तुम्ही समाधानाने जगला तुम्हाला 2 रुपये मिळते नाही मिळते, पण 100 लोक जर तुम्हाला चांगले म्हणले तर हेच तुमचे करोडपती होण्याची ही आहे. ओके थँक्यू सर.